ना मंडळी, कुठेतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यानंतर ही करणार आहे. याच्यामुळे या ठिकाणी माझ्या कोरसमध्ये जे बसले किंवा त्यांचे विद्यार्थी बसले आणि ही जी माझी सगळी फौज दिसते हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. म्हणजे काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर सुरुवात केली तर पुढे हे चालणार आहे. म्हणून माझे विद्यार्थी त्यांना हळूहळू आता सगळेजण आता डबल मारे करायचे आणि सगळ्या त्यांना या मार्गावर आपण आणायचे. किंवा सर्वांची साथ तुमच्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी आहेत. रूपाचा भंग त्या ठिकाणी सादर करतोय. कारण म्हणजे आता बघा हा 2020 आले ना, का आलाय की आता सध्या कोणाला वेळ नाही, सध्या कोणाला वेळ नाही. म्हणून हा जो विषय तो आज आपण समजा देवळाच्या समोर जर गेलो ना, पहिली माणसं जी असायची ना, पहिली माणसं तर देवळाच्या समोर जर गेली तर देवाच्या 2 मिनिटं थांबायची, देवाला नमस्कार करायची आणि पुढे जायची. आता तसं नाही. आता एखादं मोटरसायकलवाला जर येऊ, मोटरसायकलवाला आणि बघला देऊळा तर पायाच्या पडायच्या भांडवली तो आधी सहसा पडत तो डायरेक्ट किती भगवंता इलेली चल मोकळे. म्हणजे तेवढं सुद्धा वेळ आमच्याकडे देवा हात जोडण्यासाठी पण वेळ आमच्याकडे सध्या नाही आहे. पण सगळ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याकडे किती वेळ असू दे, वेळाची गरज नाही. वेळ म्हणजे त्यामध्ये वेळाची गरजच नाही ना, वेळ कशाला काढावा. माऊलीने सांगितले ना, देवाचे द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्ती 40 आली आहे. फक्त तो क्षण आहे, तो एकच क्षण आहे, तो देवाप्रती असा लीन व्हावा की भगवंताला सुद्धा काळजी पडली पाहिजे मंडळी. कारण बघा, अरे भजन सोपेपणी आहे कठीण, अरे भजन सोपेपणी आहे कठीण, घाव सोसेला विणारे नाही येत देवपण. अरे भजन नाम देवाने ते केले, दगडाचे बनवली टाळ देऊळ उलटे फिरविले. या भजनाची ताकद आहे मंडळी. नामदेव महाराज त्या मंदिरामध्ये भजन करायला बसले आणि पुजाऱ्यांनी सांगितलं इथं भजन करायचं नाही, तुला काय त्या करूचा जर वाटायला तर पाठी. नामदेव त्याला राग आला, त्याला दुःख झालं आणि तसेच उठले आणि मंदिराच्या मागे गेले. त्यावेळेला कशी पेटी काय विषय नव्हतो, दगडाचे टाळ बनवले आणि त्या टाळाच्या जयघोषात माऊलीने जे भजन केलं, पांडुरंगाला साक्षात काळजी पडली बघा आणि पांडुरंग साक्षात तिथे उतरले. एवढं उलट फिरायला लागलं बघा. ही या भजनाची ख्याती आहे. भजन म्हटलं तरी सोपी गोष्ट नाही मंडळी, भजन म्हटलं तर सोपी गोष्ट नाही आहे. भजनातून खूप चांगलं सांगण्यासारखं आहे, खूप चांगलं सांगायचं. पण बुवा सुद्धा जोडी जमवायची किंवा जोडी कशी असावी हे सगळ्यात मोठं आहे. आणि ही कसरत आहे, आयोजकांची सुद्धा कसरत असते नाही काय. आज गौरव पांचाने आम्ही सध्या म्हणजे आमचं गोवाने सांगितलं म्हणजे मोठे पण आमचं नाही, पण ज्या ठिकाणी भजन होतं आमच्या नाट्यावर भजन होत नाही मंडळी. नाट्यावर बिट्यावर आमचा झालंच नाही. ज्या ठिकाणी मंदिर असते, ज्या ठिकाणी पवित्र वातावरण असते त्या ठिकाणी आमचं भजन नक्की बोलवलं जातं. आणि आम्ही आमच्या दोघांचं हे धन्यवाद मंडळी, कारण हे आमच्या दोघांचं क्रेडिट आहे आणि ते आम्ही ते कमवलेलं आहे म्हणजे. कारण जोडी कशी ठेवावी, जोडी कशी ठेवावी त्याचा हा नमुना आहे. तर या आमच्या समितीचं कौतुक यासाठी करतोय. आम्हाला ठेवलं मग असं नाही, अनेक चांगले लोक आहेत तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी चांगलं भजन व्हायला पाहिजे आणि या समितीचं नाव लौकिक व्हायला पाहिजे. एवढाच फक्त उद्देश आहे. त्या ठिकाणी रूपाचा भागाला सुरुवात करतो. आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा नवीन भजन शिकत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली, आम्हाला मार्गदर्शन केले. ते आमच्या प्रबोध कुठे या ठिकाणी आम्ही एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाढून झाल्या. कारण अशा ह्या माणसांमुळे आम्ही कुठेतरी नावारूपाला आलेलो म्हणलेलो, त्यामुळे त्यांचे ऋण हे विसरता येणार नाही का. आमच्या कुठे काय या ठिकाणी
ते बदलून आल्या